नमस्कार मंडळी. तर नयनताराने मागितली चक्क आपल्या कमळीची माफी, तर दुसरीकडे अन्नपूर्णा अर्जुनला समजलं की कमळीच आहे तिची खरी नात. तर नक्की काय घडतं झालं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की ऋषीने सगळ्यात जबरदस्त अशी युक्ती लावलेली असते की जे काही तरुण मुलांकडे टॅलेंट आहे त्याच्यामुळे आपण त्यांच्या प्रोजेक्टवरती खूप सारं काम करू शकतो, हे ऋषीचं म्हणणं असतं. त्याच्यासाठी ऋषीने कमळीच्याच कॉलेजमध्ये एक छोटासा असा प्रयोग करण्यासाठी एक छोटीशी मीटिंग ठेवलेली असते. आणि त्यामध्ये ज्या ज्या मुलांकडे ज्या ज्या काही आयडिया आहेत, ज्या मुलांच्या चांगल्या आयडिया आहेत, त्यांना सिलेक्ट करायचं ऋषीने ठरवलेलं असतं. पण कमळी आणि निंगी त्या प्रोजेक्टच्या कार्यक्रमासाठी लेट होतात येण्यासाठी. आणि त्याच वेळेस मात्र ही नयनतारा पण त्याच ठिकाणी असते आणि नयनतारा कमळी आणि निंगीला सांगतात की तुम्ही दोघे जण आता ह्या पात्र नाहीत या गोष्टीसाठी, कारण की तुमच्या दोघींना मी इथे घेणार नाहीये, कारण की तुमच्या आयडिया आम्हाला ऐकायची नाहीये, कारण की तुम्हाला वेळेचं भान नाही. पण ऋषी त्याच ठिकाणी असतो आणि ऋषी म्हणतो की आई आपल्याला असं करता येणार नाहीये, त्यांना काही कारणामुळे येता नसेल आलं. तर दुसरीकडे अनिका पूर्णपणे तयारी करून आलेली असते, कारण की तिने ठरवलेलं असतं की ती काही जरी झालं तरी मात्र नयनतारा अंटीला ती इम्प्रेसच करणार. आणि अनिकाने तुम्ही पाहिलंच असेल की कोणत्या तरी बिझनेस आयडिया घेऊन आलेले असते आणि त्या सगळ्या तिच्या आईनेच दिलेल्या असतात. तर सगळ्यात भयंकर गोष्ट अशी ठरते की ज्यावेळेस आपल्या कमळीला तो चान्स भेटतो त्यावेळेस मात्र कमळीच्या बिझनेस आयडिया ऐकून सगळ्यात जास्त मोठा धक्का नयनताराला बसतो, कारण की नयनताराला वाटतं की ही मुलगी गावाकडची आहे पण तिच्यात किती टॅलेंट आहे, कारण की ह्याच्यासारखीच मी पण लहानपणी होते, म्हणूनच आजपर्यंत एवढे मोठे इनामदारांची मी इंडस्ट्री उभी केली. तर हा सगळा प्रकार मात्र आता ऋषी समोर देखील येतो आणि ऋषीला देखील कमळीच्या आयडिया खूपच आवडतात. पण नयनताराला माहित असतं की जर आपण कमळीचं सिलेक्शन केलं तर कमळी आणि ऋषी दोघे जण देखील खूप जवळ येतील आणि ते दोघं जण जर जवळ आलं तर ऋषीला आधीच कमळीसोबत लग्न करायचं होतं हे नयनताराला देखील समजलेलं असतं. त्याच्यामुळे नयनतारा म्हणते की काही जरी झालं तरी कमळीचं आपण सिलेक्शन करायचं नाहीये. पण मित्रांनो, तुम्हाला पुढे समजेल की ज्यावेळेस मात्र ऋषी म्हणतो की आपण कमळीला सिलेक्ट करतोय कारण की ती ह्या वर्षीची कॉलेजमधली टॉपर पण आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कमळी आपली परीक्षेमध्ये टॉप पण करते, हे तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे ऋषी म्हणतो की जर कमळी ऑफिसमध्ये आली तरच मी ऑफिसला जाईल. त्याच्यामुळे नयनताराला कमळीची माफीच मागावी लागते, कारण की कमळीला तिच्या ध्येयावरती तिच्या विचारांवरती काम करायला खूप आवडत असतं आणि ऋषीची अजून तिला मदतच होत असते. तर ऋषीने आईला सांगितलेलं असतं की आई मी कमळीसोबत काही लग्न करणार नाही, प्लीज तू तिला ऑफिसमधून येण्यापासून थांबवू नको. तर आता ऋषीच्या मनात एकच प्रयोग असतो, तो म्हणजे कमळी ऑफिसला आली की माझं आणि तिचं सारखं बोलणं होईल, त्याच्यानंतर माझा दिवस पण चांगला जाईल. तर मित्रांनो, पुढे कशा प्रकारे आपली कमळी ऋषीच्या मदतीने अजून इनामदारांची कंपनी मोठी करते हे पाहणं जास्तच रंजक ठरेल. पण मित्रांनो, कमळी आणि ऋषीचं लग्न होईल का, तर हे पाहणं जास्त इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर ही सगळी संपूर्ण अपडेट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तोपर्यंत इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. आणि हो मित्रांनो, हा दिसत असेल तुम्हाला मिस्टॅकचा ओशियन फेस वॉश, तर हा फेस वॉश तुम्हाला टॅब प्रोडक्ट मध्ये दिसत असेल तर क्लिक करा आणि तुम्हाला आवडणारे कोणते पण प्रोडक्ट तुम्ही तिथून खरेदी करू शकता. त्याच्यामुळे एकदा टॅब प्रोडक्ट चेक करायला अजिबात पण विसरू नका. धन्यवाद.